मुलगा शिंदेकडून तर वडील ठाकरेंच्या शिवसेनेकडून. मुंबईच्या गोवंडीत एकाच घरात दोन पक्षांकडून उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कुटुंब विरुद्ध पक्ष, निष्ठा विरुद्ध महत्वाकांक्षा असं पाहायला मिळत असतानाच मुंबईतील गोवंडीत या संघर्षानं नवी उंची गाठली आहे. जिथं वडील एका शिवसेनेकडून तर मुलगा हा दुसऱ्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. वडील महादेव आंबेकर आणि मुलगा अमोल आंबेकर या दोघांना दोनही शिवसेनेकडून AB फॉर्म मिळाले आणि त्यामुळे या दोघांनी एकाच महापालिकेसाठी दोन वेगवेगळ्या शिवसेनेकडून आपला अर्ज दाखल केला. गेली अनेक वर्ष शिवसेनेत एकत्र काम करणारे पिता पुत्र आता पक्षातील फुटीमुळे आमने सामने उभे ठाकले आहेत. शिवसेना कुणाची या प्रश्नाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात अजूनही प्रलंबित असताना ही लढाई फक्त राजकीय पक्षांच्या अस्तित्वाचीच नाही तर घरातील नात्यांचीही परीक्षा घेणारी ठरतीये. मुंबईतील गोवंडीत सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पण या निवडणुकीत एका प्रभागात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं जात आहे, कारण तिथं एकाच कुटुंबातील वडील आणि मुलानं एकमेकांच्या विरोधात अर्ज भरलेत. विशेष म्हणजे दोनही उमेदवार एकेकाळच्या एकसंध शिवसेनेचे सदस्य आहेत. वडिलांनी उद्धव ठाकरेंच्या गटाकडून उमेदवारी घेतली तर मुलानं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. गोवंडी महापालिकेत प्रभाग क्रमांक 138 मधून मुलगा डॉक्टर अमोल आंबेकर यांना शिंदेच्या शिवसेनेचं तिकीट दिलंय. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते. तर दुसरीकडे वडील महादेव आंबेकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं तिकीट दिलंय आणि ते वेगळ्या वॉर्डमधून निवडणूक लढवणार आहेत. गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रानं शिवसेनेतली अभूतपूर्व फूट पाहिली आहे. कधी काळी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारानं एकत्रित आलेले हजारो कार्यकर्ते, नेते आज दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्हीही खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा करतायत. या फुटीचा परिणाम फक्त पक्षाच्या संघटनेवरच नाही तर अनेक कुटुंबांवरही झालाय. काही ठिकाणी भाऊ तर आता वडील आणि मुलगा समोरासमोर आल्याची परिस्थिती आहे. हे राजकीय भूकंपानं अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना संभ्रमात टाकलंय. कोणाची बाजू घ्यावी हे ठरवताना शिवसैनिकांची कसोटी लागतेय. गोवंडीतील हे पितापुत्र त्याच राजकीय संघर्षाचं जिवंत उदाहरण आहेत, जिथं राजकीय महत्वाकांक्षा आणि वैचारिक मतभेदामुळे कुटुंबातील नात्यांवरही ताण येतोय. पण जनता या संघर्षाकडे कशी पाहते याचा निकाल येत्या निवडणुकीत दिसेल. पण एक गोष्ट मात्र नक्की, या घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा आणि गुंतागुंतीचा अध्याय सुरू झालाय. या राजकीय नाट्यावर तुमचं मत काय? कमेंट नक्की करा. लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.